हॅलो हॅलो हॅलो. हॅलो श्री स्वामी समर्थ ताई. बोला श्री स्वामी समर्थ. मी सुनीता राजपूतांची सून बोलतेय. त्या बाहेर गेल्यात तर तुम्ही तुमचा फोन येऊन गेलाय. सो तुम्हाला अनुभव शेअर करायचा आहे का? मग सांगतात तुम्ही मला अनुभव? माझा फोन येऊन गेला. स्वामी समर्थांचा अनुभव सांगते. हॅलो हॅलो. हा ताई बोला ना. म्हणलं आपली नवसंधीची पौर्णिमा झाली ना, हा हा तेव्हापासून मी स्वामी समर्थांचं ऐकते. ते मला लिहिता नाही येत, वाचता नाही येत मॅडम. अच्छा. हा 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 कमी कशी करावं, काय कशी करावं, त्याच्यामुळं तर मला तेव्हापासून जरा बरं वाटतं. माझ्या घरात माझा मुलगा मीच आहे एकटी. अरे वा. मला बरं वाटतंय, चांगलं वाटतंय. ते ऐकले मी ऐकते. मग तुम्हाला काय अनुभव आले स्वामींचा? म्हणजे घरात पोरगे येडे आणि करत होतं ना, ते पण जागे आले. जरा कामाला जायला लागले. अरे वा. बोलायचं मला देवाचं माझ्या का अंबाबाई आहे, काळूबाई आहे, सगळं आहे. पण मला स्वामी समर्थांचा अचानक तो चायनीज आला ना माझ्या पुढं, तर मी आज रडले गळा. म्हणजे तुम्ही स्वामींच्या सेवेत लागलात तेव्हापासून तुम्हाला घरात सुरळीतपणे चालू झालं सगळं? काय सेवा करत होतात ताई तुम्ही? काय सेवा केली तुम्ही स्वामींची? काय नाही, आपली जशी देवपूजित आहे ना हे, तशी सेवा करते. माझे फोटो आहे आणि फोटो मिळाला मला बाहेरून असा, तर ते फोटो घरी आणला. हापिसात आता खाली ठेवलेला ना, तर त्या मॅडमला मी नेऊ का घरी, तर म्हणजे न्या. मग मी घरी आणला. तो बराच दिवस झाला, मी 7-8-9 महिने झाला आणलेला. आणि आता तेव्हापासून माझ्या तोंडात हायच येते स्वामींचं. आणि देवदत्त पण आहेत मला. तर मी बरेच दिवस टाकून दिलं होतं ना, म्हटलं बायांच्या अंगात कशाला ती देवदत्त ना. मग स्वप्नात माझ्या देवाऱ्यावर मला असं उंबराचं झाड दाखवायचं. कुठं उंबराचं झाड दिसलं का मला मोठं पण वाटायचं. तर माझ्या दारापुढंच माझ्या उंबराचं झाड असं थोडं साईडला आले दारापुढं. तर 2, 2.5, 3 वर्ष झाले उंबराचं झाड आलेलं आहे. मी त्याची पण सेवा करते. अरे वा. ते जसं जसं सांगतात ना, संदेश देतात ना, तसं माझ्या मनाला ठसतं ते मॅडम. अच्छा. स्वामींच्या आदेशानुसार तुम्ही करतात. अरे वा, सुंदर. तर तेच कशी सेवा करायची काय, त्यांनी बोलव आपल्याला तिथपर्यंत, त्यांच्यापर्यंत. हो स्वामी नक्की बोलवतील. तुम्ही तुमच्याशीच अनुभव शेअर करत राहा. जे नवीन नवीन अनुभव येतील तुम्हाला. श्री स्वामी समर्थ. तेव्हापासून हे केलं ना मी ऑपरेशन. असं त्यांचं ऐकता मोबाईलवर मी असं हे केलं, म्हणजे ते काय म्हणतात ना, तप. बरोबर. तसं केलं मी. मला काय वाचता नाही येत, लिहिता नाही येत, काय नाही. ती मला कमेंट कशी करायची, काय कसं करायचं ते मला कळत नाही. फक्त ते हे आलं ना का त्यालाच मी हे देते. अच्छा. व्हिडिओ बघून बघून तुम्हाला स्वामींचं सेवा करायचं ठरवलं तुम्ही? चालेल ताई. असेच तुम्ही तुमचे अनुभव शेअर करत राहा. हा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी.